हे असे दोघं जरा हैराण करतात दिवसभर बांध, पण आपण खात नाही म्हणून. बरं फूल किती सुंदर आहे ते बघा. ती तयार झाली ती काढून घेतली आणि हा बघा भाजी केली चवळी टवळी काहीतरी बोललं ना, ऐकलं मी. आलेलं नाही सकाळी, आवाज नाही आला. तू फुलं काढशील का? मी जाऊन काढू फुलं. काढू चूल पेटवले बाहेर. चूड झाला. हे बघा वाघ्याशेट आपले गवत खातायत. पोटात गडबड असली का खातात ना मुके जीव. चले लवकर कर. मग अशी फिरायला गेलो तेव्हा पण खाल्ला ना त्याने. आणि इथे पण आहे ना हिरवं गवत. झालं शांत राहा वाघ्या. शेरूला पण तिकडे नेले कुणालच्या बाबांनी. म्हणजे एकाला बाहेर काढले ना की दुसऱ्याला मग हे होतं ना, त्रास होतो त्यांना. तिकडे कोणता वाफा आहे आपल्या भाजीचा, इकडे त्या साईडला नाही जायचं. तिकडे नाही गवत, इकडे ह्या साईडला केळीच्या इथे. केळीच्या इथे भरपूर गवत आहे. बाकी सगळं सुकलंय ना गवत. त्या साईडला फक्त ओलावा आहे. तर बघा एवढे लबाड आहेत ना हे दोघं जण. आज तर तिकडे चालायला गेलो तर तेवढा दंगा केला ह्या शेरूनी. 2 पायावरती मस्त असा उभा राहिला होता. त्यांना कशी चावू लागली ना, पण मी नेमका माझ्याकडे फोन नव्हता त्याच्यामुळे कॅप्चर नाही करता आलं ना. किती छान ना, त्यांनी असं 2 पायावरती किती जवळजवळ 1 मिनिट असा उभा होता तो ससा. हां आणि 2-3 वेळा त्याने असं केलं. बोला त्याला कसली चावू लागली ना, कसला वास आला की ते असे करतात. त्याला घ्यायला घे चल मला. झालं त्याला तिकडे केळीच्या इथे पाहिजे घेऊन जा. बस झाला मस्ती. आता सोडली तर जातील तिकडे मारामाऱ्या करायला. त्याच्यामुळे सोडायचं नाही त्यांना. का आहे ते घरातच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सुरू झालेलं आहे आपलं रुटीन. सगळ्यात पहिलं आता ना हे चूल पेटवायची, कुणालचं पाणी तापत ठेवायचं आहे. आणि इथे माझं थोडंसं जरा झाडू काढायची बाकी आहे. म्हणजे बाहेरच्या साईडला पडवीच्या आपल्या बाहेर जरा म्हटलं खराटा फिरून घेते. तेवढंच राहिलेलं आहे. कधी मग नंतरला पडला ना की एकदम साफ झाडून ते ओलावा सुटतो ना जमिनीला. सर्व त्या ना आपल्या चपलेवर आतमध्ये येतो. नाही इथे कसं आपलं काम पण चालतं ना. आता कपडे बिपडे धुवायचं सगळं काम असतं ना. मग थोडंसं जरी पाणी बाहेर पडलं ना जमिनीमध्ये, मातीमध्ये असतं, मग ते सकाळच्या वेळेस मग ओलावा सुटतो आणि मग जमिनीची ओली ओली अशी पायानं लागते. चिखल वगैरे लागतो पायानं असं. आता जरा मी 1-5 मिनटं बसणार आहे इथे आणि त्याच्यानंतर मग अगोदर चूल पेटवते, कुणालचं पाणी तापत ठेवते आणि मग जायचं आहे आपल्याला बागेमध्ये. आपली जी घेवड्याची वेल आहे ना तिकडे थोडीशी साफसफाई करायची. म्हणजे त्या वेलीला आता बघा पाणी घातलेलंच नाही आहे. म्हणजे पाऊस संपल्यापासून आता आम्हाला असं वाटतं की तिथे पाणी घालावं लागेल. तिथे ना थोडंसं गवत साचलेलं आहे. तर त्याचं जे मूळ आहे ना ते कुठं दिसत नाही आहे. त्याच्यामुळे साफ केल्यानंतर माहिती पडेल. आणि मग 1-2 दिवसांना आड पाणी घातलं का ती वेल कशी छानच होईल. अशी छानच झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते तिकडे. आणि थोडीशी भाजी पण त्यातली काढून घ्यायची. घेवडा आहे तयार झाला तो पण काढून घेऊया. तेवढंच आता राहिलं आहे. बाकी सगळं आता बहुतेक आपली झाडं बिडं ना साफ करून झालेली आहेत. काल कुणालच्या आणि आंब्याची झाडं आहेत ना ती पण साफ करून घेतली. आता फक्त नारळाचं राहिलेलं आहे. नारळांना माती वगैरे घालायचे आणि त्यांना दगडी बिगडी लावायचे. ते पण सावकाश होईल. आज आहे ना मला आपल्या बागेमध्ये म्हणजे बटाटे मी कोंब आलेले काढून ठेवले, ते पण लावायचा विचार करते. तिकडे थोडंसं आहे ना जमीन उकरलेली. आपण बघा ते अळूचे कंद होते ना काढले बघा त्या साईडला आहे. तर तिथेच म्हटलं थोडेसे लावते. प्रयोग करून बघूया. नवीन नवीन काहीतरी असं करायचं. म्हणजे आपल्याला एकदा नॉलेज मिळालं का मग
नेक्स्ट टाइम पण आपण करू शकतो. तर बटाटे छान असे कोंब आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते नंतर म्हणजे लावीन ना त्यावेळेस दाखवते. आणि एका ताईने कमेंट केली होती की घेवड्याचं बियाणं तुम्ही कसं लावलं. ते बियाणं तुम्हाला मी म्हणजे मागे बोलले होते मी दाखवते म्हणून, पण माझ्या डोक्यातनं निघून गेलं. आत्ता तिकडे साफ करायला जाते ना, तुम्हाला मी दाखवते, वेल पण दाखवते, ते बियाणं पण दाखवते कसं असतं ते. आणि काय जास्त अशी मेहनत नाही करायची घेवड्याच्या वेलीला, काही करावं लागत नाही. खड्डा खणायचा, त्यात व्यवस्थित सगळं शेण राख वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि म्हणजे जे काय तुम्ही खत घालाल ना ते, आणि नंतरला काय बियाणं रुजवायचं आणि पाणी फक्त घालायचं रोजच्या रोज. घेवड्याला काय जास्त पाणी लागत नाही. एकदा ती वेल अशी पसरली ना, म्हणजे वाढ व्हायला सुरुवात झाली की 1-2 वेळा ते फक्त पुढचे देठ असतात तोडायचे, मग त्याला भरपूरच्या फांद्या वगैरे फुटतात आणि वेल छान प्रकारे हे होते. आता आपल्या किती वेली आम्ही लावलेल्या, 3 वेली आहेत त्या, म्हणजे 3 बियाणं लावलं होतं अलग अलग खड्डा करून. माती फक्त जरा असं उंच घ्यायचं, उंच असं मातीचा ढिगारा करायचा आणि त्याच्यामध्ये मग ते बियाणं टाकायचं. म्हणजे चांगलं असतं. मग ते ओला वगैरे राहतो याच्यामध्ये. पावसामध्ये चांगलं असतं, म्हणजे वेल आपली कशी मरत नाही पाणी जास्त जाऊन, कारण घेवडा वगैरे त्याला पाणी जास्त लागत नाही, त्याच्यामुळे पाण्यापासून थोडंसं जरा त्याचं रक्षण करायचं. कुणालच्या बाबा लाकूड तोडतायत. एक लाकूड आहे ना खूप मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांनी कुऱ्हाड घेऊन ना तोडून घेते 2 तुकडे करून. चूल पेटवायचे ना, त्याला कसं वाळवीसारखं लागलं होतं, त्याच्यामुळे ते ठेवलं का परत बाकीचे लाकडं आपले खराब होतील ना, त्याच्यामुळे त्यांनी तोडून घेतलेलं आहे. आणि समोर बघा कसं हलकं हलकं ऊन पडतंय ना, छान वाटतं ना. हे असं कोवळं ऊन असेल ना तर खूप बरं वाटतं असं. माझं अजून बघा बाकी आहे तिथे. ही फुलं पडलेत ना ह्याची घोसाळ्याची, म्हणजेच पारोशाची, ती उचलून त्या कुंडीत टाकायचीत. कुंडीत म्हणजे त्या बादलीमध्ये रोज आहे ना मी टाकते, ते खत म्हणून त्याचा वापर होतो ना म्हणून. ते बघा आणले लाकडं. चहा पियाची होती ना, करू गरम मग? चला ह्यांना चहा देते पहिला आधी. हे बघा चंटे पंटे, हे लबाड चंटे पंटे, लबाड पोरा आहेत दोघं पण. लुच्ची पोरं ना शेरू. काय काय बघा कसं बघते, लबाड बोका. आता वाघ्याच्या पोटामध्ये गडबड आहे, मला असं वाटते त्याला जंताचं औषध द्यायला पाहिजे. ए बोक्या, उद्याला आणूया आपण अजंताचं औषध. त्याला दही द्यायचं, दही लावलंय मी रात्री. चला जाऊया किचनमध्ये, आपल्या कामाला सुरुवात करूया. थोडंसं किचनचं तुम्हाला आधी दाखवते. ही चहा ठेवलाय, थोडासा चहा आहे तो आता संपून टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये रात्री दही लावलेलं बघा, किती मस्त घट्ट दही जमलेलं आहे. रोज दही लावते आता. वाघ्याशेरूला पण लागतं, दुपारच्या वेळेस देते त्यांना. आणि ताक वगैरे पण बनवायला होतं ना. आणि हे बघा, हे बटाटे तुम्हाला म्हणाले ना मी, छान असे बघा कोंब आलेले आहेत. तर हे मी रुजवायचे ना, म्हणून हे कोंब आहे ना आणलेले आहेत ते मी. म्हणजे अंधारामध्ये ठेवायचे बटाटे काळोख्या जागेमध्ये, मग ते कोंब कसे लवकर येतात. आता बघू इतके लावू का असा विचार करते. मग थोडं तरी लावूया असं. गॅस बंद करू, कुणाला बघा चहा द्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा भिजवलेली चवळी, काल रात्री भिजवली होती, तर ह्याची भाजी मला आता करायची आहे दुपारसाठी. आणि ह्याच्यामध्ये वाघ्याशेरूचं चिकन आहे, ते आता गरम करायचं आहे. चुलीवरती नेऊन ठेवते हा टोप आता. हे बघा ह्याने काय तोडला बघा, मटका तोडला. ते कुणाला जेव्हा चहा दिला ना नेऊन, हा मग चहा म्हटलं ना की मग आम्हाला खाऊ लागतो ना. हा तर लगेच वर इथे चढला आणि तो इथे होता ह्याच्यावरती मटका, तो खेचून त्याने बघा काढला. हा लय आगाव आहे हा शेरू ना आपला. हा बघा आता बघा, डबल काम केलं ना आईला डबल काम केलं. दादा आहे आपला, दादा सायकल चालवतो. हे बघा तो पण उठून बसला बोका. हे असे दोघं जरा हैराण करतात दिवसभर. बांधलेला आहे ना तरी पण त्याला मस्ती काय कमी नाही. हां त्याची मस्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. बोक्या आता ते भरणार कोण? आत्ता झाडू काढली ना तिकडनं. ऐक ग, चलो हे भरून घेते. थांब शेरू वाग्या, आता आणलं ना बाहेरून फिरून, सारखं का बाहेर जायचं, बाहेर बुवा आहे. थांब हे बघ साखळी कशी गुरफटून घेतला नाही. थांब तिकडं मला कचरा भरू द्या.
त्याला हे पण आले बघ, हे बघा भेंडा पण धरलाय. अब एक भेंडा पण आहे. फुल किती सुंदर आहे पण बघ. ते बोलतात त्याला बोलतो देवाची करणी, त्यालाच तर म्हणतात ना. तेच तर. फुल एकदम छान आहे. ते काय काय जण भाजी खातात ही भेंड्याची. भरपूर लोक काय. हा मग हे बघा जंगली भेंडा. आणि तर फुल बघा किती सुंदर आहे ते. त्याला एक खत नाही काय नाही काय नाही तरी पण किती बघा भाजी तयार झालेली आहे. कोवळं एकदम. आणि मला असं वाटतं काय काय ठिकाणी खातात नाही ही भाजी. भरपूर आहे आमच्या इथे, भरपूर आहेत. आपल्या आड्यामध्ये पण भरपूर भेंड्याची रोपं आहेत, पण आपण खात नाही म्हणून. बरं फुल किती सुंदर आहे ते बघा. आता ह्याला पाणी नाही काय नाही काय नाही, तिथे जमिनीवरती होतं तरी पण हे असं फुललेलं आहे फुल. ही निसर्गाची किमया असते. ढगसलेली जमीन आहे ते. हा मग आग लावली. एवढंच आहे ना साफ करायचं. हे बघा ही आपली आता घेवड्याची वेल आहे ना, कसं सगळं बघा गवत आहे खाली, तर ते सगळं साफ करून घ्यायचं आहे. आणि त्याचं मूळ आपल्याला शोधायचं आहे कुठे आहे ते. आणि सुकलेल्या पण काय काय बघा वेली आहेत, तुम्हाला मी दाखवते. ह्या बघा हे सगळं आहे ना, ते सगळं कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याला खत पाणी सगळं घालूया आपण. चला सुरुवात करूया. हे बघा किती कचरा काढला, बाप रे ना, भरपूर होतं ना. हे बघा याच्या खाली ना भरपूर रान होतं. आणि वेल साफ केली ते बरं झालं सगळ्यात महत्त्वाचं. कारण काय काय वेल आहे ना अशी जमिनीला पण लोळत होती. आता बऱ्यापैकी सगळं क्लीन झालेलं आहे. हा बघा एवढा सगळा कचरा निघाला, इकडे ठेवला आहे. आणि थोडीशी भाजी पण मी काढून घेतली आहे. म्हणजे घेवडा नाही काढलेला आहे, घेवडा बघा कसा तयार झालेला आहे, कोवळा कोवळा नाही. हे बघा ह्याचं ना मला कडधान्य तयार करायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं काढायचं नाही आता. ही आता तयारच होते, म्हणजे सुकल्यावरती आपल्याला वाल भेटतील ना, त्याच्यामुळे हे ठेवून दिलेले आहेत. आणि जर का भाजी करायची असेल ना तर कोवळे कोवळे घेऊन आपण करून खाऊ शकतो. ही बघा ही घेवडा कोवळा आहे ना, हा आपण भाजीसाठी घेऊ शकतो. पण बाकी सगळं आता पूर्णपणे तयारच झालेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं राहू द्या, आता जर का गरज लागली तरच काढूया. आज काही भाजीची गरज नाही आहे आपल्याकडे भाजी. आणि इथे बघा थोडंसं मी काढलेलं आहे कारली तयार झाली, ती काढून घेतली. आणि हा बघा हा सुकलेला घेवडा, ह्याचं पण ते कडदाणं निघतं ना ते. आणि हा खाली पडलेला होता जमिनीवरती, चांगला आहे तर फेकायला इच्छा नाही, त्याच्यामुळे घेतलं मग जमा करून. इतकं काढले. आता वेलीला ह्याच्यामध्ये शेण आहे आणि राख आहे, दोन्ही मिक्स केलेलं आहे. पाणी पण आणलं आहे, ते आता घालून घेतो, म्हणजे हे काम आपलं झालं. 1 तास गेला, 1-1.25 तास गेलेला आहे सगळं साफ करायला. आता चाललो घरी, भूक लागली आता. असा बघा अवतार होतो जेव्हा आपण काम करतो ना बाहेर, त्यावेळेस असा अवतार होऊन जातो. आणि म्हणून सकाळी लवकर आंघोळ करायची. त्याच्यामुळे मग आमचं सगळं उशिरा असतं. नाही सकाळी आंघोळ करायची, परत घाण व्हायचं, परत आंघोळ करायची. हा आणि सगळं पाणी पण संपवायचं आणि सगळं संपवायचं. आंघोळच करताय. अजून बघा नाश्ता बनवायचा बाकी आहे आणि भूक पण लागली. आता झटपट काहीतरी बनवते, त्याच्यानंतर मग सगळं आवरायचं आणि मग दुपारच्या जेवणाला लागायचं. अजून माझे बटाटे लावायचे राहिलेले आहेत. 10-10:30 वाजले ना. हां 10:30 झाले. आम्ही किती वाजता गेलेलो? 9 वाजता गेलो, म्हणजे 1.5 तास झाला बघा. तरी कुणाल होता घरात म्हणून कुणालने सगळ्यांना खाया प्यायला घातलं, वाघाशिरूला वगैरे. आणि आता बटाटे तुम्हाला दाखवले ना ते लावायचे, पण ते आता ताकद नाही आहे, आता संध्याकाळच्या वेळेस लावणार. तिथे काही फारसं असं काही मेहनत नाही करायची आहे, तो खड्डा कसा खणलेलाच आहे. जिथे बघा अळू होता ना तिथेच लावायचं आहे. फक्त त्यात शेण वगैरे सगळं टाकायचं आणि फक्त बटाटे लावायचे. तर संध्याकाळी करीन मी, तुम्हाला दाखवेन मी करीन तेव्हा. आता तुम्हाला मी बियाणे दाखवते. पकडता 1 मिनटं. ह्याचं घेवड्याचं बियाणं दाखवते, नाही तर परत आज विसरून जाईन. परत जे आम्ही जे लावलेलं आहे ना बियाणं ते तुम्हाला दाखवते. आमची वेल खूप छान झालेली. बसा बसा. आणि एक गंमत पण तुम्हाला सांगते. आम्ही तिकडे काम करत होतो ना, हा शेरू ना, म्हणजे आम्ही गप्पा पण मारत होतो ना काम करता करता, तर हा इथे उभा राहून तो इकडनं मला बघतोय ससा, की माझी आई काय करते. आणि कुई कुई बघा आवाज जातो ना आपल्याला. म्हटलं आवाज काय येतोय, बघते तर शेरू इथं उभा राहतोय, त्याचे कान मला दिसत होते. बियाणं दाखवत्या. हे बियाणं आणून मला आता किती वर्ष झाले, वर्ष झालं असेल ना. हे बघा हे बियाणं 10 रुपयाचं आणलेलं आहे. हायब्रिडचं बियाणं आहे आणि किती होते, जवळ असतात 10-12 असतात. आणि खूप अजून पण हे बियाणं चांगलं आहे. आता पण मी जर लावलं ना तरी मी रुजेल ते वर्षभर,
म्हणजे काय होत नाही असं. तर अशा प्रकारे बघा बियाणे मिळतात. गुलाबी रंगाचं घ्यायचं, त्याला हायब्रिड म्हणतात, म्हणजे पटकन रुजतं हे. आणि वेलीला तुम्हाला मगाशी म्हणायला पण पाणी वगैरे काही जास्त लागत नाही, कमी पाण्यामध्ये वेल होते. तर गव्हाची लापसी आता मी इथे बनवायला बघा घेतलेली आहे. मागच्या वेळेस मला एका ताईंची कमेंट होती की ताई लापसी दाखवा म्हणून, तर म्हटलं चला आज पटकन म्हटलं बनवूया. तर इथे बघा आता कढईमध्ये तूप घातलेलं आहे आणि त्यात लापसीचे जे गव्हाचे दाणे असतात ना ते घातलेले, चांगलंसं परतून घेतलेलं आहे लालसर होईपर्यंत. आणि याच्यामध्ये मी घालणार आहे गुळ, म्हणजे गुळामध्ये ना खूप चवीला भारी लागते. एकीकडे ना गरम पाणीसुद्धा करत ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये पाणी असतं ना ते तिप्पट घालायचं, म्हणजे जास्त प्रमाणात पाणी घालायचं. गुळ घातल्यानंतर चांगलं असं पुन्हा परतून घेतलं वितळेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यात गरम पाणी घातलेलं आहे. म्हणजे 1.5 वाटी मी लापसीचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यात तिप्पट पाणी इथे घातलं. म्हणजे दूध पण घालायचं आहे, पण दूध म्हटलं शेवटी घालते, कारण आता गूळ पण घातला होता आणि दूध म्हटलं फाटेल, त्याच्यामुळे आधी पाण्यामध्ये शिजून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे मी आता दुधाचं प्रमाण घातलेलं आहे. आपल्या अंदाजाने घालायचं दूध किती हवं तेवढं. तर इथे बघा छान अशी लापसी तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आता मी दूध घातलं आहे. ह्याच्यामध्ये ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंसुद्धा घालतात, पण मला की नाही खोबरं आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही घातलेलं आहे. तुम्हाला जर काय वेलची आवडत असेल तर वेलची पण तुम्ही घालू शकता. वेलची इथे मी नाही घातलेली कारण मला आवडतच नाही वेलची. आणि त्याच्यानंतर थोडेसे बदाम आणि मनुके बारीक करून घेतलेलं ते इथे घातलेलं आहे. चांगलंसं शिजून घेतलं आणि पुन्हा एक वाफ येऊ दिली दूध घातल्यानंतर. जराशी नरम नरम अशी ना की खायला पण छान वाटते. म्हणजे मला लापसी ना खूप आवडते आणि खूप महिन्यानंतर बनवलेली आहे. तर देवपूजा बघा कुणालनी केलेली आहे आणि किती सुंदर बघा देवपूजा केलेली आहे त्यांनी. सध्या आपल्या बागेमध्ये ना ही सफेद फुलं आहेत ना, कुंदाची फुलं, भरपूर फुलाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मी दाखवीन ना पुढच्या व्हिडिओमध्ये. आज सध्या मी कामात बिझी असल्यामुळे राहून जाते, पण नक्की तुम्हाला मी दाखवीन ते झाड फुललेलं. किती छान केलं ना त्याने, मस्त. तर हे बघा मस्त अशी टेस्टी अशी गुळाची लापसी बघा तयार झालेली आहे. हे आता मी ना कुणालच्या बाबांना नेऊन देते, कुणालला दिलं आहे. आणि ते पटकन ना कुकरसुद्धा लावून घेतलं आहे, म्हणजे दुपारच्या जेवणाची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. थोडासा उशीरच झाला आज नाश्ता करायला, पण ठीक आहे म्हटलं चालून जाईल. आमचं दुपारचं जेवण बघा आजचं. फॅन चालू आहे, गरम होतं ना म्हणून. चवळीची भाजी केली पटकन, डाळ भात आणि चपाती. छान झाली भाजी ना, थोडीशी तिखट झाली ना, सुंदर झालं. आणि सकाळचं ते हे बनवलं ते कसं झालं, लापसी. लापसी 50-50 का आवडत नाही म्हणून, आवडत नाही म्हणून 50-50 लयला भेटत दोघं ना. मला आवडते, माझ्यासाठी बनवली मी खास. ही चवळीची तू सांगायला पाहिजे कशी झाली बरोबर नाही. काय ते आम्हाला आवडत नाही, आम्ही 50-50. काय लापसी आणि चवळीची भाजी छान झाले, झाले छान झाले. नाही पण चवळीची भाजी पण आवडत नाही ना. आता कुकर खोलला ना तर म्हणजे मी आतमध्ये होते किचनमध्ये, जरा भांडे कसं होते ना, का कसली भाजी केली, चवळी टवळी काहीतरी बोललं ना, ऐकलं मी. हां, ही भाजी पण त्यांना आवडत नाही. बोला इतकी छान झाले, टेस्टी झालेली आहे. चॉईसवर आहेत ना. हां मग छानच होते. हे त्यांना वांगी पाय होते, वांगी बघितली मी जाऊन, पण खूप छोटी छोटी होते ना. लग्नामध्ये अशी भाजी करतात बघा चवळीची, वांगी ती पण फेल. वांगी बटाटा चवळी की छान लागतं ना. पण ती पण फेल छान झाली. नाही बागेत आपल्या एकदम लहान होती वांगे म्हणून मी नाही टाकले. मग भाग्य झालं घे. तर हे बघा फायनली किचन सगळं बघा आवरून झालेलं आहे. थोडीशी भांडी होती ना ती मी आत्ता घासून घेतली, आणि बाकीचं किचन वगैरे म्हणजे हा ओटा वगैरे ना धुवायचा होता, गॅस पण धुवायचा होता, ते सगळं मी आता म्हणजे जेवायच्या आधी सगळं क्लीन करून घेतलं. झालं आहे फायनली, किचनचं काम झालेलं आहे. आणि वाजलेत किती सांगते तुम्हाला, 2:45 झालेले आहेत. 1 मिनिट बघते फोनमध्ये. हां 3ला 5 मिनटं बाकी आहेत. आज सकाळी नाश्ता करायला खूप उशीर झाला, म्हणजे 11 वाजता आम्ही नाश्ता केला आणि त्याच्यानंतर बाकीचं घरचं काम जेवण बिवण सगळं होईपर्यंत खूप लेट झालं. मग जेवायलाच आम्ही 2च्या नंतर जेवायला बसलो. याचं सगळं लेट होतं, कामं काही वेळेमध्ये होत नाही, त्याच्यामुळे 3 वाजतात दुपारचे. बागेमध्ये आता बटाटे लावायचं काम की नाही आज राहून गेलेलं आहे, संध्याकाळच्या वेळेस करायचं होतं, पण आज कुणालच्या बाबांना संध्याकाळी वेळ नाही आहे. ते संध्याकाळी त्यांना गाडी त्यांची साफ करायची, गाडीमध्ये त्यांना टाईम जाईल, त्याच्यामुळे ते काम माझं आता राहिलेलं आहे बटाटे लावायचं. तर ते आता बघते उद्या किंवा परवामध्ये लावून घेईन.
आणि जेव्हा लावीन ना तुमच्याशी शेअर करेन मी. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.